बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। आज दक्षिण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे। दक्षिण कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या पाचही जिल्ह्यांसाठी आज हवामान खात्याने जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय। विदर्भात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत। खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही मान्सून पोहोचला नसल्याने येथील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे। राज्यात यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा 3 मिलीमीटर जास्त पाऊस झालाय। कोकणात सरासरीपेक्षा 25% आणि विदर्भात 30% कमी पाऊस झालाय। मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 31% आणि मराठवाड्यात 63% जास्त पाऊस झालाय। वाशिमच्या रिसोड शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन आणि तूर यांच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे, तर प्रकल्प परिसरात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे। सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा झालेत, तर ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी न केलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे। महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ 1 रुपया भरावा लागणार आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1,70,00,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेमध्ये सहभाग घेतला होता, तर यंदा पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै असणार आहे। राज्यात पावसाने आठवड्याभरापासून ओढ दिल्याने तापमानात वाढ होऊन पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागलेले आहेत, त्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्यात। अखेर राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त 5.69% पेरण्या झाल्या असून पावसाने अल्पविश्रांती घेतल्याने शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात पडलेत। कांदा आणि बटाट्यापाठोपाठ आता टोमॅटोच्याही दरात वाढ झाली आहे। गेल्या 2 ते 3 आठवड्यात टोमॅटोचे दर दुपटीने वाढले असून घाऊक बाजारात टोमॅटोचा सरासरी दर 40 ते 50 रुपये किलोवर पोहोचलाय। वाढती उष्णता आणि कमी उत्पादन हे टोमॅटोच्या दरात वाढ होण्याचं कारण आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक होताना दिसते। सोयाबीनला 4000 रुपयांपासून ते 4800 रुपयांपर्यंत भाव मिळतोय, तर सोयाबीनला सर्वाधिक 4900 रुपये दर हा तासगाव बाजार समितीमध्ये मिळालाय। शिवसेना पक्षाचा आज 58वा वर्धापन दिन आहे। शिवसेनेतील पक्षफुटीनंतरचा हा दुसरा वर्धापन दिन असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत। एकनाथ शिंदे यांची शिवसेना वरळी डोम येथे शिवसेनेच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे। वरळी डोम येथे मोठे शक्ती प्रदर्शन करत वर्धापन दिन साजरा केला जाईल। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। शिवसेना उबाठा पक्षाचा वर्धापन दिन सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे। वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह ठाकरे कुटुंबीय, ठाकरेंचे सर्व आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित असतील। शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील सारसबागेजवळील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। शिवसेना भवनात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे। नाना पटोलेंनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय। त्याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात नाना पटोलेंच्या विरोधात भाजप युवातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे। अजित पवारांना जर भाजप टार्गेट करत असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलाय। अजित पवारांना सातत्याने टार्गेट केलं जात आहे, त्यांच्या बदनामीचं षडयंत्र सुरू आहे, असा आरोप देखील मिटकरींनी केलाय। विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जूनला मतदान होणार आहे। या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आलेली आहे।
देहूतील इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा पडल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवताच देहू नगरपंचायत प्रशासनानं आता इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचं काम केलं। इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचं काम नगर परिषदेकडून युद्धपातळीवर सुरू करून नदी स्वच्छ करण्यात आली आहे। मुंबई शहर भारतातील सर्वात महागड्या शहरांच्या सूचीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर जगभरातील महागड्या शहरांमध्ये मुंबईचा 136वा क्रमांक लागतो। मर्सरच्या 2024 कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे। भारतात मुंबईनंतर दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि पुणे या शहरांचा समावेश आहे। मध्य रेल्वे नियमित गाड्यांव्यतिरिक्त 920 गाड्या चालवणार असून आजपर्यंत 822 गाड्या चालवण्यात आलेल्या आहेत। याद्वारे 10.79 लाख प्रवासी प्रवास करतील असा दावा मध्य रेल्वेनं केलाय। या गाड्यांमध्ये पूर्ण वातानुकूलित विशेष, अनारक्षित विशेष आणि वातानुकूलित शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे। वसई विरार महानगरपालिकेनं शहरातील ए ते आय या 9 प्रभागातील 140 इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्यात, तर 369 इमारतींना नोटीस देत खाली करून दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले। मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील कोटारियाजवळ सुरू असलेल्या विकास कामांमुळे ब्लॉक केला जाणार आहे आणि त्यामुळे भुवनेश्वर एक्सप्रेस, हावडा, पुणे, संत्रागाछी एक्सप्रेससह 10 रेल्वे गाड्या वेगवेगळ्या तारखांना रद्द करण्यात आलेल्या आहेत। परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याचे संकेत आहेत। कुलाबा, वांद्रे, सिप्स, भुयारी मेट्रो 3 मार्गिकेलगतच्या परिसरात वृक्षारोपण करावं असं आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं नागरिकांना केलंय। नागरिकांनी लावलेल्या झाडांची 3 वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपवण्यात येणार आहे। धारावी पुनर्विकास योजनेअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन कुर्ल्याच्या मदर डेअरीच्या 8.5 हेक्टर जागेवर करण्यास स्थानिक आणि लोकप्रतिनिधींनी जोरदार विरोध केलाय। कोणत्याही परिस्थितीत धारावीकरांचं इथे पुनर्वसन नको, मदर डेअरीच्या जागेचा उद्योग म्हणून विकास नको अशी भूमिका घेऊन कुर्लावासियांनी मदर डेअरीची जागा देण्यास खरं तर विरोध केलेला आहे। हिंजवडीच्या माहिती तंत्रज्ञान केंद्राला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन 3 म्हणजेच पुणेरी मेट्रो प्रकल्पाला आणखी गती मिळालेली आहे। या प्रकल्पामध्ये विद्युत पुरवठ्यासाठी अत्याधुनिक थर्ड रेल सिस्टमचा वापर केला जाणार आहे। येत्या गुरुवारपासून थर्ड रेल प्रणालीचं विद्युतीकरण प्रत्यक्ष कार्यान्वित केलं जाणार आहे। देहू रोडच्या हद्दीतील रेड झोन क्षेत्राची फेरमोजणी पूर्ण झाली असून हद्द निश्चितीला लष्कराच्या वतीनं लवकरच सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी रेड झोन बाधित देहू रोड परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या हरकती मांडाव्यात असं आवाहन रेड झोन संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलंय। मुंबई बंगलोर महामार्गावरील विकासनगर किवळे येथील भुयारी मार्ग आणि ओव्हरब्रिज तयार करावा यासाठी किवळे ग्रामस्थांनी रास्ता रोको करून आंदोलन केलं। हा रस्ता ओलांडताना बऱ्याच नागरिकांना त्याचा जीव गमवावा लागलाय। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कोंडोली परिसरातील बंधाऱ्याचं काम अर्धवट असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। त्यामुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शासनाकडे करण्यात येते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार होणार आहे। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा जीर्णोद्धार होणार असून तुळजाभवानी देवीचा गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग मोठा करण्यात येणार आहे। यासाठी 55 कोटींचा आराखडा तयार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 754 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडत असून शहर, ग्रामीण, रेल्वे आणि कारागृह शिपाई पदासाठी आजपासून मैदानी चाचणी सुरू होते। 754 जागांसाठी तब्बल 97,835 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। सरकारी शाळा आणि खासगी अनुदानित शाळा 1 किलोमीटरच्या परिसरात असल्यास विना अनुदानित खासगी शाळांना आरटीई कायद्याच्या कोट्यातील प्रवेशातून सूट देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात काही पालकांनी आणि अनुदानित शाळांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं। या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे। त्यामुळे लॉटरीचा निकालही जाहीर करण्यात येणार नाही। परिणामी आरटीई अंतर्गत मिळणारे प्रवेश आणखी काही दिवस लांबणीवर पडणार आहेत। मुंबई महानगर क्षेत्रातील 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाकरता यंदा एकूण 2,38,934 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 23,181 ने भर पडली आहे। त्यातील 52% विद्यार्थ्यांचा कॉमर्सकडे कल आहे।
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी वाणिज्य आणि विज्ञान शाखेला पसंती दिली आहे। कला आणि व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी कमी असून 18 ते 21 जून या कालावधीमध्ये संस्थांअंतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत प्रवेश घेता येणार आहे। चोपडा तालुक्यात कमळगाव या गावात पाणीपुरी खाल्ल्यानं 100हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे। या सर्वांनी आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ली होती। त्यानंतर त्या सर्वांना त्रास होत असल्यानं त्यांच्यावर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आषाढी एकादशी निमित्त काढल्या जाणाऱ्या वारी दरम्यान वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झालाय। आरोग्य विभागानं पालखी मार्गावर 6000पेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी, आपला दवाखाना आणि आरोग्य दूत सज्ज ठेवलेले आहेत। मुक्कामाच्या ठिकाणी देखील अतिदक्षता कक्ष आणि हिरकणी कक्ष उपलब्ध केले आहेत। चोपडा शहरातून नामदेव महाराज यांचा पायी दिंडी सोहळा आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झालेला आहे। यावेळी नामदेव महाराजांच्या पालखीचं पूजन करण्यात आलं। पालखीमध्ये वारकरी आणि भजनी मंडळ टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर आणि पूर्व भारतात उष्णतेनं कहर केलाय। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह बहुतांश राज्यांमध्ये दिवसाचं तापमान 44 ते 47 अंशांवर पोहोचलेलं आहे। 27 ते 28 जूनच्या सुमारास मान्सूनचं आगमन झाल्यानंतरच दिलासा मिळू शकेल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे। तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच बिहारमधील गयाला भेट देत आहेत। लष्कराच्या विशेष विमानानं ते तिथे जाणार आहेत। यावेळी विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। थायलंडच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता देणारं विधेयक संसद सदस्यांनी मंजूर केलेलं आहे। 152 सदस्यांपैकी 130 जणांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यामुळे आता समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा थायलंड हा आग्नेय आशिया खंडातील पहिला आणि आशिया खंडातला तैवान आणि नेपाळनंतरचा तिसरा देश ठरलाय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत। उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून पुतीन यांचं स्वागत केलं। जगातील 2 बलाढ्य एकाधिकारशाहांच्या भेटीकडे जगाचं लक्ष लागलंय। पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगरात गैरसोय होत होती। शौचालय नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी न्यूज 18 लोकमतकडे बोलून दाखवली। त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी फिरतं स्वच्छालय उपलब्ध करण्यात आलेलं आहे। दिल्लीमध्ये भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न झाली। यावेळी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची हायकमांडसोबत चर्चा झाली असून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत। महाराष्ट्रात भाजपमध्ये कुठलाही बदल होणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा खुद्द छगन भुजबळांनीच फेटाळलेली आहे। मी कुणाच्याही संपर्कात नाही, तसंच कुणालाही भेटलेलो नाही असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं। मी राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही असंही त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं। दुसरीकडे मी नाराज असल्याच्या फक्त चर्चा आहेत, मी नाराज नाहीये, उलट मी आता जोमानं कामाला लागलोय असंही भुजबळ म्हटलंय। छगन भुजबळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत। पक्षाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असून ते उबाठा गटात प्रवेश करणार या केवळ अफवा असल्याची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। अजित पवार यांना जर टार्गेट करणार असाल तर आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी भाजपला इशारा दिलाय। आरएसएस या ऑर्गनायझर या मुखपत्रात भाजपच्या पराभवाला अजित पवार कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर सातत्यानं अजित पवारांची बदनामी सुरू असून आता सहन करणार नाही असं मिटकरी म्हटलंय। अजित पवारांमुळे महायुतीच्या जागा घटल्या नाहीत तर वाढल्याचं त्यांनी सांगितलंय। भाजप अजित पवार यांना बळीचा बकरा करू पाहत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। उत्तर प्रदेशात देखील मोदींना कमी मतं मिळाली, याला अजित पवार जबाबदार आहेत का याचं उत्तर भाजपनं द्यावं असं आव्हाड म्हटलंय। तर महायुतीत छगन भुजबळ यांची गळचेपी सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। ज्यांनी शिवसेना सोडली ते कधीच स्वस्थ राहू शकत नाही। छगन भुजबळ जर आज शिवसेनेमध्ये असते तर एव्हाना मुख्यमंत्र्यांचा टिळा लावून बाहेर पडले असते असं वक्तव्य राऊत यांनी केलंय। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची स्वतःची मतच नाहीत, ते भाजपच्या मतांवर जिंकून आल्याचा आरोप त्यांनी केलाय। येणाऱ्या निवडणुका आमच्यासाठी आव्हानात्मक असून विधानसभेला सहानुभूतीची लाट अजित पवारांच्या बाजूने असेल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला। विधानसभेपूर्वी अनेक आमदार आजही आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला।
निवडणुकीचा निकाल वेगळा लागेल याची खात्री मला होती. पक्षाच्या वतीनं 10 जागा लढलो आणि 8 जागी जनतेनं उमेदवार निवडून दिले, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. राज्यात अनेक अडचणी आहेत, सत्ता लोकांसाठी वापरली पाहिजे असं शरद पवार म्हटलं. तुम्ही नेहमीप्रमाणेच सुप्रिया सुळेंना देशाच्या लोकसभेत पाठवलं. सुप्रिया सुळे 98% लोकसभेत असतात असं शरद पवार यांनी म्हटलंय. अमेरिकेमध्ये बारामतीचं नाव आलं. तुम्ही विश्वासानं मतदान केलं. आता खासदार तुमची कामं करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहमदनगरचे खासदार झाल्यानंतर निलेश लंके यांनी आज संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांचा सत्कार केला. सत्तेचा गर्व असणाऱ्यांविरोधातली ही लढाई एका सर्वसामान्य माणसानं जिंकली असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. लोक जातीपेक्षा कामाचा विचार करतात. बीड लोकसभेची निवडणूक जातीवादावर झाली नाही असं वक्तव्य माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलंय. कार्यकर्त्यांनी जीव पणाला लावू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं. 21 जूनपासून रावसाहेब दानवे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. कार्यकर्ते आणि मतदारांच्या गाठीभेटी ते घेणार आहेत. पक्षातील निरुत्साह दूर करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ते दौरा करणार आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा या मागणीसाठी 25 जून रोजी जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचं माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलंय. बँकेतील घोटाळे बहादरांचा म्होरक्या जयंत पाटील असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.